नमस्कार. पार्थ मराठा उर्वू सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर गेल्या 15 वर्षापासून उर्वू सूचक केंद्र चालवत आहे. तसेच आमची पुण्यामध्ये पण शाखा आहे आणि आता नाशिक, जळगाव, खान्देश या भागासाठी मुंबईकरांना सोयीस्कर पडेल येण्या-जाण्यासाठी अशा उद्देशाने आम्ही बॉम्बे नाक्याजवळ रुंगठा हब शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 3ऱ्या मजल्यावर आपली शाखा चालू केलेली आहे आणि या शाखेमध्ये हेमंत आहेर सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत असतो. त्याचा संपर्क नंबर आहे 9604 480 430. त्याच्याशी संपर्क करा. तसेच दुसरा ऑफिस नंबर आहे 84 21 25 29 44. दोन्ही नंबर ऑफिसमध्ये असतात. कधीही कॉल करा आणि त्यांना भेटा. ज्यांना भेटणं शक्य नसेल त्यांनी फोनवर संपर्क करा, रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला ग्रुपला ॲड केले जाईल आणि अनुरूप स्थळ देण्याचा ते प्रयत्न करतील. बाकी काही अडीअडचणी आल्यास माझा नंबर आहेच 9403 41 40 87. फक्त मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींनी संपर्क करावा, कारण त्यांचीच नावनोंदणी आम्ही घेत असतो. कमीत कमी डिप्लोमा, डिग्री, ग्रॅज्युएशन झालेले मुलं पाहिजे. त्यांच्यासाठी अनुरूप स्थळ मिळतात. सकाळी 10 ते 6 दररोज ऑफिस चालू असते. छत्रपती संभाजीनगरला पण असते आणि नाशिकमध्ये पण असते. उशीर करू नका. लगनसरीचे थोडे दिवस बाकी आहे. संपर्क करा आणि रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशनसाठी 3,000 रुपये फी आहे 6 महिन्याकरिता. 5,000 रुपये फी आहे 1 वर्षाकरिता. ही जनरल फी आहे. नावनोंदणीनंतर तुम्हाला ग्रुपला ॲड केले जाईल. parthamarathacom नावाची वेबसाईट आहे. त्यावर तुमची माहिती भरून तुम्हाला ID पासवर्ड दिला जाईल आणि सकाळी 10 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही जर ऑफिसला आले, तुम्हाला जे स्थळ आवडतात त्यांच्याशी संपर्क केला जातो. जर तुम्हाला वैयक्तिक स्पेशल सर्व्हिस पाहिजे, मध्यस्थी करणारा पाहिजे, तर त्यासाठी 6 महिन्याकरिता 6,000 रुपये आहे आणि 1 वर्षाकरिता 10,000 रुपये आहे. मग 1 वर्षभर आम्ही काय करणार? तुम्हाला जे आवडलेले स्थळ आहे त्यांना तुमचा बायोडाटा दाखवून थोडं मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करणार. पसंती जमणे न जमणे हा योगाचा भाग आहे. आवड निवड तुमची आहे. सूचक आम्ही आहे. पूर्णपणे खात्री करा, नंतर निर्णय घ्या. भविष्यात काही अडचणी आल्यास वधूवर सूचक केंद्र जबाबदार नाही, दाखवणारी व्यक्ती जबाबदार नसते, कारण त्या व्यक्तीचा काही दोष नाही. फक्त हेच आम्ही सुचवण्याचं काम करतो. या असं असं स्थळ आहे, आता त्याची खात्री करायचं काम तुमचं आहे. जेवढी आम्हाला माहिती मिळते तेवढी आम्ही निश्चित तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. मुलाची पेमेंट स्लिप, जमिनीचे डॉक्युमेंट, घराचे काही काही डॉक्युमेंट पाहिजे असेल तर ते आम्ही निश्चित देण्याचा प्रयत्न करतो. आतल्या गोष्टी ना तुम्हाला लक्षात येत नाही, त्यामुळं आजूबाजूला मित्रमंडळीकडून, फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूब, इंस्टाच्या माध्यमातून मुलामुलींबद्दल एकमेकांना खात्री करावी. खात्री करूनच निर्णय घ्यावा. आयुष्याचा निर्णय आहे. एकदा लग्न झाल्यानंतर फसल्यानंतर काहीच करता येत नाही. फार मनस्ताप होतो. म्हणून विनंती आहे, कितीही एखादं स्थळ जरी पसंत पडलं तर 2 दिवस 4 दिवस वेळ घ्या. एकदा दोनदा त्यांच्याशी भेटा, बोला, त्यांचे स्वभाव जाणून घ्या. पहिल्या भेटीत सगळेच गोड बोलतात. आम्ही सुद्धा तुमच्याशी नावनोंदणी करताना गोडच बोलतो. तसं सगळेच गोड बोलतात. पण दुसऱ्या भेटीत थोडेसे नियम अटी सुरू होतात. तिसऱ्या भेटीत मग काय जे काय असेल ओरिजिनल रूप दिसतं. म्हणून 1-2 भेट अवश्य घ्या. भेटी आणखी तुम्हाला कळतं
आपण पुढे जाण्यास योग्य आहे की अयोग्य आहे. खात्री करा, मगच निर्णय घ्या.